हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि एक रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स, की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आज मी एक युनिक अशी रेसिपी बनवत आहे. तर तुमच्याशी ती रेसिपी पूर्ण अशी शेअर केलेली आहे. तर हा व्हिडिओ जे आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की इथे मी काय केलेले 3 ते 4 म्हणजे तास आहे ना, जे तांदूळ आहे ते भिजवून घेतलेला आहे. तर इथं मी घेतलेला आहे मोठा साबुदाणा. साबुदाण्यामध्ये कसं असतं, की 2-3 क्वालिटी असतात. एक छोटा, मीडियम साईज आणि मोठी साईज. तर तुम्ही इथला जर घ्यायचा असेल, तर मीडियम साईजमध्ये घ्या. कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हता, तर हाच होता. तर इथं मी विचार म्हणजे डोक्यात नव्हता. अचानक ही रेसिपी बनवलेली आहे. तर मग इथं मी मोठा साबुदाणा यूज केलेला आहे. आणि तुम्ही तर पाहता असाल, की 3 ते 4 मिनिटं काय करायचे, जे आहे ना 2 ते 3 मिनिटां सॉरी 2 ते 3 पाण्याने काय करायचंय, साबुदाणा ना भिजून म्हणजे धुवून घ्यायचंय आणि धुतल्याच्या नंतर त्याला 3 ते 4 मिनिटं काय करायचे, भिजवून घ्यायचंय आणि ओलसर जास्त ठेवायचं नाही. पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी करायची आहे. आता तुम्ही पाहत असाल, की साबुदाणा चांगल्यापैकी भिजल्याच्या नंतर इथं मी काय केले, अर्धा जी कप आहे ना, तर मेजरमेंट कप घेतलेला आहे. इथं मी घेतलेला आहे मिल्क पावडर आणि पिठी साखर इथे मी घेतलेली आहे अर्धा कप आणि पूर्ण मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर तुम्ही तर पाहता असाल, की तेलाचा हात घेतलेला आहे आणि तेलाचा हात घेऊन इथे मी छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेत आहे. तुम्ही आतापर्यंत साबुदाण्याचे भरपूर रेसिपी पाहिले असेल आणि ट्राय पण केली असेल. पण ही रेसिपी आहे ना, तर तुम्ही खास तर आता म्हणजे कसं असतं, की उपास वगैरे असले, की काय होतं, म्हणजे प्रत्येक वेळेस खिचडी वगैरे खाऊन म्हणजे कंटाळाच येतो का नाही. मग आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. उपासामध्ये कधी समजा काहीतरी वेगळं म्हणजे वेगळं खावं असं वाटलं, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्ही तर आता पाहिलं असेल, की इथे मी काय केले, कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी टाकले. कारण ज्यावेळेस आपण दूध ॲड करतो ना कढईमध्ये, खाली लागण्याची शक्यता असते. मग थोडंसं पाणी घेऊन आहे ना, काय करायचं नंतर दूध आपलं इथं टाकायचं आहे. तर मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध आणि ते दूध आहे ना, ते तापवून घेऊया. इथं मी घेतलेलं आहे गोकुळचं दूध आणि इथं काय होतंय, की जे आपण काय करायचं सारखं चमच्याने हलवत राहायचे. म्हणजे काय होतं दूध तर खाली लागत नाही आणि जे मलाई वगैरे आहे ना, ते पूर्ण आपल्या दुधामध्ये मिक्स होते आणि आपल्याला थोडंसं जे काय करायचं आहे, पूर्ण म्हणजे दूध आटून नाही घ्यायचे, थोडंसं आटून घ्यायचे. आता इथं मी काय केलंय अर्धाच कप इथं मी घेतलेला आहे साखर. आधी मी काय बोलले, की आपण ज्यावेळेस साबुदाणा मिक्स केला ना, बॉल्स तयार केले ना, त्यावेळेस मी काय केले अर्धा कप इथं शुगर पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यामुळे ते साखरची क्वांटिटी इथं मी बघूनच टाकलेली आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल ना, तर तुम्ही इथं आणखीन साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता इथं मी काय केलं अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे इलायची पावडर. आता इलायची पावडर टाकल्याच्या नंतर आपण काय करूया, पूर्ण साखर वगैरे आहे ना, चांगल्यापैकी मिक्स होईल आणि मग तुम्ही तर दूध पाहता असाल, की ते पूर्ण म्हणजे कमी प्रमाणात आटलेलं आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात. आता इथे मी काय केलंय, काजू बदाम घेतलेला आहे, पण काजूचा व्हिडिओ स्किप झाला. तिथं मी काजू आणि बदाम ॲड केलेला आहे. आणखीन तुम्हाला ड्राय फ्रुट्स हवे असतील ना, तर तुम्ही इथं ॲड करू शकता. आता इथं मी काय केलंय, जे बॉल्स आहे ना आपले, ते पण फटाफट इथं टाकून घेते. एकही बॉल फुटणार नाही. म्हणजे कोणाला भीती वाटत असेल ना, तर तुमच्या माहितीकरता सांगते. अजिबात इथं बॉल्स आहे ना, ते फुटत नाही, विरघळत नाही, दुधामध्ये मिक्स होत नाही. तर तुम्ही ते फटाफट टाकून घेऊ शकता. गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे. गॅसचा फ्लेम कमी का केलेला आहे? कारण काय करायचंय, फास्टमध्ये शिजवून घ्यायचं नाहीये. थोडा त्याला वेळ द्यायचा, जेणेकरून आपले जे साबुदाणा आहे ना, पूर्ण शिजला पाहिजे. आता मी इथं काय केले, जेवढे बॉल्स होते ना, तेवढे सगळे टाकून घेतले. मीडियम म्हणजे कमी गॅसवरती मी काय केलं, झाकण ठेवले. 10 ते 15 मिनिटं पूर्ण मी काय केलं, अजिबात त्याला उघडलेलं नाहीये आणि काय केलं नंतर 10 ते 15 मिनिटं झाल्याच्या नंतर इथं थोडंसं जे मावा होता घरात ना, ते पण ॲड केला. म्हणजे टेस्ट आणखीन छान येईल त्यासाठी. तिथे मी काय केलं, त्याच्या चकल्या पाडून घेतल्यात माव्याच्या, म्हणजे खवा.
आणि आता काय करायचंय जास्त म्हणजे हलवायचं नाही. फक्त असं म्हणजे हळूवार हाताने इथं मिक्स करून घ्यायचे. कारण बॉल्स असतात तर फुटायला तर नाही ना पाहिजे आणि फुटणार तर नाहीये. तरी पण काय करायचं पूर्णाचं मिश्रण केल्याच्या नंतर आता परत मी काय करते 10 मिनिटं त्याला असंच ठेवणार आहे. जेणेकरून आपला मावा वगैरे आणि आपले बॉल्स आहेत ते पण शिजून तयार होतील. आणि तुम्ही त्या पाहिलं असेल, की मावा टाकल्याच्या नंतर आपली जी बॉलची जी रसगुल्ले आहे ना, ते एकदम रेडी झालेले आहेत. तर माझी ही न्यू रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स. मी तुमची वाट बघेल. तर आता इथं माझी जी फायनली रेसिपी आहे ना, ती झालेली आहे. आता मी इथं काय करते, रसगुल्ल्यामध्ये ना इथं थोडं-थोडं यावर मी आणखीन थोडेसे ठेवले होते काजू, बदाम. ते छोटे-छोटे तुकडे ते मी टाकलेलं आहे आणि माझी जी भाची आहे ना, बघा तिने इथं टाकलेलं आहे. ती म्हटली, "मला टाकायचं." म्हणलं, "ठीक आहे, चालतंय, टाक तू." तिने इथं काजू, बदामचे नंतर तुकडे टाकलेले आहे आणि माझी जी फायनल रेसिपी आहे ना, साबुदाण्याची रसगुल्ले रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. तर कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला जेवढं होईल ना, तेवढं शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. कारण कसं असतं, की लोकांपर्यंत काही व्हिडिओ म्हणजे नवीन पोहोचले, तर त्यांनाही ह्या रेसिपीची मजा घेता येईल. त्यासाठी जेवढं होईल तेवढं आपल्या व्हिडिओला शेअर करा.